A meeting of Marathi Rajbhasha Nidharan Committee in Ponda saw strong demands for granting Marathi official language status alongside Konkani in Goa. Addressing the gathering, Velinka said the government would be compelled to accept the demand and warned of intensifying the movement if ignored. He urged authorities to resolve the issue before the upcoming elections, as supporters reiterated that the recognition of Marathi remains a long pending demand. होतो नाही हनुमान जी असं नाही होतं नाही जाऊ दे निर्धार समितीतर्फे आजची ही तिसरी सार्वजनिक सभा होते। सुरुवातीला एक वर्षभर 20 प्रखंड मेळावे, 18 मातृशक्ती मेळावे स्वतंत्र आणि 15 युवा शक्ती मेळावे असे कार्यक्रम झाले। तर त्या पहिल्या टप्प्यात सगळ्या जनतेला हा विषय काय आहे नेमका हे कळावं असा उद्देश होता। त्यामुळे त्या टप्प्यात साधारणपणे 15 ते 20 हजार लोकांना, मराठी प्रेमींना जवळ आणले आणि त्यांच्यात ही जागृती निर्माण केली। आता दुसरा टप्पा जो सुरू झालेला आहे जाहीर सभांचा, तो चालू आहे आता। याच्याच दरम्यान 5 लाख सह्या गोळा करण्याची एक स्वाक्षरी मोहीमही सगळीकडे गोवाभर चालू आहे। 31 मेला त्याचा शेवटचा दिवस आणि त्यामुळे तोपर्यंत 5 लाख सह्या गोळा होतील, त्या राष्ट्रपतींना सुपूर्द करणार अशा प्रकारची योजना आहे। पुढच्या सरकारच्या काय हालचाली होतात त्या बघून त्याप्रमाणे काही कार्यक्रम जे आहेत, जागृतीचे कार्यक्रम आणि सक्रियता, सामाजिक सक्रियता मराठी प्रेमींची, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील। कोणत्याही प्रकारे सरकारला भाग पाडायचं आहे मातृभाषा करण्यासाठी, कारण याच पक्षातल्या लोकांनी आश्वासनं दिलेली आहेत। सत्तेत येण्यापूर्वी ठराव पारित केलेले आहेत, विधानसभेत ठराव मनोहर पर्रीकरांनी आणलेला आहे। ही सगळी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे आम्ही अपेक्षा करतो की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे कोकणीबरोबरच मराठीला राजभाषेचा दर्जा देईल। ते करण्यासाठी विधानसभेच्या अगोदर निवडणुका ज्या होतील त्याच्या अगोदर अधिवेशन घ्यावं लागणार आणि हा दुरुस्तीचा ठराव जो आहे हा त्या अधिवेशनात संमत करून घ्यावा लागेल। त्या दृष्टीने सरकारवर दबाव आणण्याकरता आणि जनतेपर्यंत विषय पोचवण्याकरता अनेक योजना आमच्या चालू आहेत, त्या पुढेही कार्यरत राहतील। आज ही मिरवणूक आत्ता सुरू होत आहे आणि निर्धार फेरी असं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे। तर ती निर्धार फेरी परत एक 20 मिनिटात परत या ठिकाणी येईल आणि जाहीर सभा सुरू होईल। 9 तारखेला पणजीची सभा असं ठरवलेलं आहे। तर लक्षात असं येतं की आज कालपासून आझाद मैदानावर पोलीस फाटा ठेवण्यात आलेला आहे आणि तिथे कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे की पोलीस फौज उभी आहे। म्हणजे हे सरकार आम्हाला जाहीर सभा पणजीत घेण्यापासून रोखणार की काय, अशा प्रकारची एक आशंका आमच्या मनात निर्माण झालेली आहे।
परंतु ती पणजीत कुठेतरी ती सभा होईल अशा पद्धतीचा आमचा निर्धार आहे. या सभा झाल्यानंतर पुढची जी काही गतिविधी आहे तो सरकारचं या बाबतीत काय म्हणणं आहे हे पाहून ठरवलं जाईल. आत्तापर्यंत आम्ही साधारणपणे या भारतीय जनता पार्टीच्या सरकारात जी महत्त्वाच्या व्यक्ती आम्हाला दिसल्या त्यांची भेट आम्ही घेतली. काही मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. दामू नाईक अध्यक्ष त्यांची भेट घेतली. खासदार सदानंद धानावडेंची भेट घेतली. चंद्रकांत शेट्ये हे निष्पक्ष आमदार आहेत डिचोलीचे, त्यांची भेट घेतली. अशा प्रकारे भेटीगाठी सध्या चालू आहेत. राज्यपालांची भेट होईल आणि शेवटी राष्ट्रपतींना हे सह्यांचं निवेदन जे आहे ते सादर करण्यासाठी आम्हाला कधीतरी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन जावं लागेल. पंतप्रधानांची भेट देखील आम्ही घेणार आहोत या संदर्भात. त्यामुळे अशी जय्यत तयारी जी आहे ही राजभाषा होणारच, ती करणारच आणि सरकारवर योग्य तो दबाव आणण्याच्या दृष्टीने सगळ्या हालचाली